विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। अंकगणिती श्रेणी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्याला आपण एपी असं म्हणतो। यामध्ये पहिला मुद्दा आहे आपला क्रमिका। तर क्रमिका कशाला म्हणायचं? क्रमिका मीन्स सिक्वेन्स। तर यामध्ये क्रमिका म्हणजे काय? तर यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल क्रमाक्रमाने लिहिलेल्या संख्यांची यादी। तर यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण नॅचरल नंबर जे आहेत, ज्या संख्या आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत ते आपण याप्रमाणे लिहितो। तर या नॅचरल नंबरमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की संख्यांची एक यादी आहे किंवा मालिका आहे। यामध्ये कुठल्या स्थानावर कुठली संख्या येणार आहे हे आपण अगोदर सांगू शकतो। आता जसे की या उदाहरणामध्ये 1 2 3 4 यानंतर कुठली संख्या येणार आहे? तर आपल्याला सिंपल नियम काय सांगतो की या ठिकाणी 5 ही संख्या येणार आहे, 5 नंतर 6 येणार आहे, 6 नंतर 7 येणार आहे। तर यामध्ये आपण असं म्हणू की 15व्या स्थानी 15 ही संख्या येणार आहे। आता हे आपण कसं ओळखलं? तर आपल्याला इथं माहिती आहे की या ठिकाणी 1 या संख्येमध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला 2 मिळतो आहे। म्हणजे पहिल्या संख्येमध्ये आपण 1 मिळवला तेव्हा आपल्याला 2 मिळाले। परत 2 या संख्येमध्ये 1 मिळवला म्हणजे पुढची संख्या मिळते 3। 3 मध्ये 1 मिळवला म्हणजे पुढची संख्या मिळते आपल्याला 4। 4 मध्ये 1 मिळवला पुढची संख्या मिळते आपल्याला 5। म्हणजे अगोदरच्या संख्येमध्ये आपल्याला 1 मिळवत जायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला संख्या लिहिता येतील। म्हणजे या ठिकाणी आपण कुठल्या स्थानावर कुठली संख्या येणार आहे हे आपल्याला सांगता येईल, बरोबर आहे। आता यामध्ये समजा आपल्याला विचारलं 256व्या स्थानी या क्रमिकेमध्ये कुठली संख्या असेल, तर त्याचं उत्तर 256 असणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक अगोदरच्या अंकामध्ये 1 मिळवायचा आहे। त्यानुसार 256व्या स्थानी कुठली संख्या येणार आहे? या ठिकाणी 256 येणार आहे। आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत की ज्यामध्ये संख्यांचे वर्ग दिलेले आहेत आपल्याला। तर संख्यांचे वर्ग आपल्याला माहिती आहे, यामध्ये आपण असं म्हणू शकतो 1 4 9 16 25 36 49 64 81 याप्रमाणे। तर या ठिकाणी संख्यांचे वर्ग आपल्याला दिलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1 ही संख्या एकाचा वर्ग आहे, 2 4 ही संख्या 2चा वर्ग आहे, 3 तिसऱ्या स्थानी जी संख्या आहे ती 3चा वर्ग आहे, चौथ्या स्थानी जी आहे ती 4चा वर्ग आहे, 5व्या स्थानी 5चा वर्ग लिहिला आहे आपण, 6व्या स्थानी 6चा वर्ग लिहिला आहे, 7व्या स्थानी 7चा वर्ग लिहिला आहे, 8व्या स्थानी 8चा वर्ग लिहिला, 9व्या स्थानी 9चा वर्ग। म्हणजे पुढची संख्या आपोआपच आपल्याला माहिती आहे की ती 100 येणार आहे, बरोबर आहे। तर ही 100 ही संख्या आपण कशी काढली? तर आपण काय केलं, या क्रमिकेमध्ये काय नियम वापरलेला आहे ते आपण बघितलं। तर या ठिकाणी क्रमाने येणारे जे नॅचरल नंबर आहेत 1 2 त्याचे स्क्वेअर घेतलेले आहेत। 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9 याप्रमाणे आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी संख्यांचे वर्ग घेऊन ही क्रमिका बनवलेली आहे। आता आपल्याला असं म्हणता येईल की क्रमिका म्हणजे काय नेमकं? तर आपल्याला असं म्हणता येईल नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला किंवा यादीला आपण काय म्हणणार आहोत? क्रमिका। व्याख्या आपण लिहून घेऊ। नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात। विशिष्ट क्रम हा शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो। संख्येची यादी करताना आपल्याला विशिष्ट क्रम म्हणजे कुठला तरी नियम आपल्याला वापरावा लागणार आहे, तेव्हा आपण संख्येची यादी बनवणार आहोत। आता सर आपण असं म्हटलं त्या संख्यांचा क्रम करताना आपण जर असं म्हटलं की
त्या संख्या ज्या आहेत, पहिली संख्या A1 असेल, दुसरी संख्या A2 असेल, तिसरी संख्या A3 असेल, चौथी संख्या A4 असेल, याप्रमाणे जर आपण संख्यांची यादी तयार करत गेलो तर n-व्या स्थानी an ही संख्या असणार आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल A1 ही पहिली संख्या आहे, A2 ही दुसरी संख्या आहे, A3 ही तिसरी संख्या आहे, A4 ही चौथी संख्या आहे. याप्रमाणे n-व्या स्थानी an ही संख्या आहे. म्हणजे संख्यांची क्रमिका लिहिताना आपल्याला असं म्हणता येईल की कुठल्या स्थानी कुठली संख्या आहे हे आपण शोधू शकतो. तर क्रमिका ज्या आहेत साधारणतः F1, F2, F3 या अक्षरांनी सुद्धा दर्शवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आकृतिबंध बघायचा आहे. बघा, आकृतिबंधामध्ये दिलेला आहे की या ठिकाणी एखाद्या वर्गातील मुले कवायतीसाठी मैदानात गेल्यावर एका ओळीत उभे राहतात. त्यांचा क्रम ठरलेला असतो तेव्हा त्यांची क्रमिका तयार होते. काही क्रमिकामध्ये विशिष्ट आकृतिबंध असतो हे आपण अनुभवलेले आहे. त्यामध्ये आकृतिबंध दिलेला आहे. समजा एक सर्कल दाखवलेलं आहे आपल्याला, तर एक सर्कलच्या एक समोर एक परत सर्कल केलं आणि खालच्या बाजूने एक सर्कल केलेलं आहे. मग आपण इथे ॲड किती केलेले आहे सर्कल 2. मग अशा प्रकारे 2 वर्तुळे आपण काढली. मग पुढच्या याच्यामध्ये आपण काय केलं, एक सर्कल अजून वाढवलं, म्हणजे एक वर्तुळ अजून वाढवलं. म्हणजे त्या एकूण वर्तुळांची संख्या किती झाली 5. नंतर परत एक जर आपण वाढवलं तर एकूण वर्तुळे किती झाली बघा, 1 2 3 4 5 6 7 याप्रमाणे. आता याच्या पुढे जर आपण एक वर्तुळ वाढवलं समजा इथं, तर किती होतील हे 4 आणि 1 5. म्हणजे इथं आकृती काढून घेऊ आपण 1 2 3 4 5. आता खाली किती आहेत इकडे 1 2 3 ऑलरेडी आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक वाढवला आपण. आता मोजा आहे संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे पुढचा अंक जो आहे तो आपल्याला मिळतोय 9. मग अशाप्रमाणे आपण एक वर्तुळ इथं वाढवायचं आहे. आपल्याला समजलं या उदाहरणामध्ये की एक शेजारी एक वर्तुळ वाढवायचं आहे. जी व्हर्टिकल लाईन आहे त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईनमध्ये एक सर्कल आपल्याला वाढवायचं आहे. मग याप्रमाणे आपल्याला संख्या लिहिता येतील. पुढची संख्या जी आहे निश्चितच 11 येणार आहे, त्याच्यापुढे 13 येणार आहे, त्याच्यापुढे 15 येणार आहे, त्याच्यापुढे 17 येणार आहे. म्हणजे आपल्याला समजलं की या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रत्येक एक आडवं आणि एक उभं वर्तुळ इथं वाढलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ या वर्तुळांची संख्या ही 2ने वाढते आहे. क्रमिका दिलेली आहे ज्याच्यामध्ये ही संख्यांची यादी दिलेली आहे, रँडमली दिलेली आहे आपल्याला. तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पहिली टर्म जी आहे A1 ही 2 आहे, A2 11 आहे, A3 -6 आहे, A4 0 आहे. याप्रमाणे आता या ठिकाणी कुठलाच नियम आपल्याला लागू पडत नाही. आता यामध्ये ही जी संख्या आलेली आहे 2 मध्ये 9 मिळवले म्हणजे 11 होतात. 11 मधून 5 गेले म्हणजे 6. तर 11 नंतर डायरेक्ट -6 आलेले आहेत, नंतर 0 आलेला आहे, नंतर 5. म्हणजे इथं आपल्याला जो नियम आहे तो कुठला लागू पडत नाही आणि म्हणून या क्रमवार पदांमधील सहसंबंध आपल्याला ओळखता येणार नाही. साधारणपणे ज्या क्रमिकेमध्ये पुढचे पद ठरवता येईल असा नियम असेल त्यालाच आपण क्रमिका असे म्हणतो. त्याच क्रमिका आपण विचारात घेत असतो. तर यामध्ये क्रमिका म्हणजे काय, तर पुढची संख्या आपल्याला ओळखता आली पाहिजे. त्या क्रमिकेमध्ये येणारी संख्या जी असेल ती पुढची कोणती असेल. उदाहरण दिलेलं बघा 4 8 12 16. तर आपल्याला याच्या पुढची संख्या निश्चितपणे सांगता येईल, कारण ह्या ज्या सर्व संख्या आहेत 4च्या पटीतील संख्या आहेत किंवा 4च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या आहेत किंवा 4ने भाग जाणाऱ्या क्रमाने भाग जाणाऱ्या संख्यांची ही यादी आहे. त्यानंतरचं उदाहरण बघू आपण 2 4 8 16 32. याच्यामध्ये 2ने भाग जाणाऱ्या संख्या आहे, बरोबर आहे. आता यामध्ये 2 नंतर 4 आलेले, 4 नंतर 8 आलेले आहेत, 8 नंतर 16, 16 नंतर 32, 32 नंतर कोणती संख्या येणार आहे 64,
64 नंतर 128 ही संख्या येणार आहे. म्हणजे क्रमाने ती संख्या आपल्याला सांगता येईल की कुठली संख्या येणार आहे. पुढचं उदाहरण बघा. 1/5, 1/5, 1/10, 1/15 आणि 1/20. यानंतर आपण पुढची संख्या सांगू शकतो 1/25, नंतर 1/30 याप्रमाणे. म्हणजे छेदस्थानी जी संख्या आहे त्याच्यामध्ये 5 आपल्याला मिळवत जायचे आहेत.